नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो की ठीक असाल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत एक खूपच उपयुक्त प्रोडक्ट बद्दल, अगदी स्वस्तात आणि मस्त येणाऱ्या या लहानशा व्हॅक्यूम क्लीनर बद्दल. ऑनलाईन वरती असे बरेचसे व्हॅक्यूम क्लीनर अवेलेबल आहेत, पण असा नाहीये. असे दिसणारे बरेचसे आहेत, परंतु ह्या क्वालिटीवाला व्हॅक्यूम क्लीनर नाहीये. हा मी कधी मागवलेला त्याची बघा ही स्क्रीनशॉट आहे, आणि याला मी एवढे दिवस झाले वापरतो आहे कंटिन्युअस, आणि कंटिन्युअस माझी ड्रायव्हिंग होते आहे. ह्याच्यापेक्षा एक चांगला देखील व्हॅक्यूम क्लीनर माझ्याजवळ नक्कीच आहे. त्याच्याबद्दलचा देखील व्हिडिओ बनवलेला होता. तो काहीतरी 2,5-3 हजाराचा व्हॅक्यूम क्लीनर आहे, मोठा आहे. त्याच्यामध्ये पॉवर नक्कीच जास्त आहे, वायरवाला तो आहे. परंतु त्याची काही वेगळे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. डिसएडव्हान्टेजेस त्याचा काय आहे मोठ्या व्हॅक्यूम क्लीनरचा, की त्याला जर वापरायचं असेल तर आपण गाडीच्या बॅटरीवरतीच वापरावं लागतं, आणि ते वापरताना गाडीचा इंजिन जो आहे तो स्टार्ट करून ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये तो आपण जेवढ्या वेळ 10-15 मिनिटं जी काही क्लिनिंग करू तेवढं आपली इंजिन पण चालत राहतो, तेवढी पेट्रोल देखील वाया जातं. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या वायरला इथून तिथून वागवणं खूप जास्त कठीण आहे. त्याच्यामुळे मी शोधून काढलाय हा चार्जेबल पोर्टेबल व्हॅक्यूम क्लीनर. हा एका चार्ज मध्ये जे आहे ती तुमची संपूर्ण गाडी क्लीन करू शकतो. एका फुल चार्ज मध्ये तुमची संपूर्ण गाडी चालू ठेवण्याचं टेन्शन नाही, त्याच्यासोबतच ती वायर वागवण्याचं टेन्शन नाही. कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये हा इझिली जाऊ शकतो. आणि ह्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त 550 रुपये. कधी 550 रुपये असते, कधी 599 असतं, 599 रुपये असतं. तर मित्रांनो, असा काही बॉक्स येतो, आणि बॉक्समध्ये हे काही आपल्याला मिळतं. ब्रशवाला नोझल मिळते, आणि त्यासोबतच हे पुढील आहे व्हॅक्यूम क्लीनरचं पुढील टँक आहे, डस्ट टँक, आणि त्याच्यामध्ये फिल्टर देखील आहे. हे मागील नोझल आहे ब्लोअरची, आणि हे हँडलसारखं जे आहे ब्लॅकवालं ते व्हॅक्यूम क्लीनर आहे. याच्यामध्येच मोटर आणि फॅन वगैरे आहे. हँडल आहे, क्वालिटी तशी चांगली आहे. प्राईस पॉईंट पाहता इथे चार्जिंग पॉईंट आणि वरती बटन दिलेलं आहे. ते दाबल्यावरती व्हॅक्यूम क्लीनर जो आहे तो ऑन होतो. आणि आतमध्ये आपल्याला चार्जिंग केबल देखील दिलेली आहे. आणि हे पुढे काही जॉईन करायचं असतं, ते असं काही हे असं ट्विस्ट करून आपल्याला लॉक करायचं असतं ते. आणि सगळे पार्ट्स लावल्यानंतर हा काही असा दिसतो व्हॅक्यूम क्लीनर. अडचणीच्या भागामध्ये जेव्हा हे पुढील नोझल देखील आपल्याला मिळते, ज्या अडचणीच्या भागामध्ये आपण पोहोचू शकत नाही तिथे ही बारीकशी नोझल जी आहे ती आरामात पोहोचते. जशी पहा इथे फट आहे आतल्या बाजूला, जिथे कपडा आणि तो व्हॅक्यूम क्लीनर नॉर्मली पोहोचू शकत नाही, त्यासाठी ही नोझल दिलेली आहे. पॉवर अतिशय चांगली आहे. तर मित्रांनो, ह्याची पॉवर तुम्हाला मी दाखवतो. हे पहा किती डस्ट आहे, आणि हा नॉर्मल व्हॅक्यूम क्लीनर घेतला आणि त्याला चालू केल्यानंतर पहा किती इझिली सगळा डस्ट जो आहे तो आतमध्ये खेचून घेते. पॉवर खूप सफिशियंट आहे आपली गाडी क्लीन करण्यासाठी, जेवढी पॉवर हवी असते. आता या फटींमध्ये देखील तुम्ही पाहू शकता किती डस्ट आहे, माती आहे, मोठ्या मोठ्या खडी आहेत. तुम्ही पाहू शकता की किती इझिली हा व्हॅक्यूम क्लीनर जो आहे तो खेचून घेतो आहे. हे पहा इझिली जे आहे ते पटकन क्लीन करणं सोपं होऊन जातं. आपल्याला हात माकत नाहीत, काही नाही, अगदी इझिली आपण ते क्लीन करू शकतो. प्रत्येक गोष्ट, काही माती डस्ट वगैरे जे आहे ती इझिली याच्यामध्ये घ्या. आणि जर हे साफ करायचं असेल तर एकदम इझी आहे. हे काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा हे डस्टनी भरून जातं तुम्हाला वाटतं की बाबा हा बस झाला, आता भरलेला आहे खूप जास्त, त्यानंतर काय इझिली काढणं सोपं आहे. याला ट्विस्ट करायचं आहे. हे पहा याचं पकडून आपल्याला विरुद्ध दिशेला ट्विस्ट करायचं आहे. त्यानंतर आतील जो हा फिल्टर त्यांनी दिलेला आहे तो आपल्याला ओढायचा आहे आपल्या अंगावरती, तर हा इझिली सगळं निघून जातं. इथे आपल्याला पकडण्या ग्रिपसाठी देखील थोडासा पॉईंट बाहेर काढलेला आहे. आणि ही पहा डस्ट किती जास्त जमा झाली त्यामध्ये. आणि तो फिल्टर देखील आपल्याला झाडायचा आहे, त्यामध्ये देखील पहा किती डस्ट आहे. आपण त्याला क्लीन देखील करू शकतो, पाण्याने देखील शकतो या फिल्टरला, व्हॅक्यूम क्लीनरला नव्हे. आणि ज्या भागामध्ये अडचणीमध्ये हा पोचत नाही त्याच्यासाठी आपल्याला नोझल दिलेली आहे, ज्याच्यानी ती देखील इझिली आपण कुठल्याही अडचणीच्या भागामध्ये पोहोचू शकतो. आणि त्याच्यासोबतच ब्लोअरचा यूज देखील तुम्ही पाहू शकता. इथे जिथे पोहोचू शकत नाही, जिकडनं तुम्हाला काही माती वगैरे उडवायची आहे, तिकडनं हे इझिली बघा किती पॉवर आहे त्या ब्लोअरमध्ये. खास करून विंडस्क्रीन जवळ जेव्हा पालापाचोळा पडतो तेव्हा देखील आपण त्याचा यूज करू शकतो. पहा किती प्रेशर आहे त्याच्यामध्ये, सफिशियंट आहे धूळ वगैरे उडवण्यासाठी. अतिशय फायदेशीर प्रोडक्ट आहे. प्रत्येकाच्या गाडीमध्ये ही 500 रुपयाची गोष्ट असणे गरजेचंच आहे. क्लिनिंग पर्पजसाठी घरात देखील यूज होऊ शकतो. घरात देखील मी सोफा वगैरे याच्यानी साफ केलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे डोळ्यांना न दिसणारी धूळ देखील हा खेचून घेतो. फक्त आपल्याला व्हॅक्यूम क्लीनर यूज करता आला पाहिजे. या ब्लोअरच्या मदतीने खिडक्यांच्या फटीमध्ये अडकलेली धूळ देखील इझिली आपण
काढू शकतो. हा जर मित्रांनो विकत घ्यायचं असेल तर ह्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून येईल. त्या लिंक वरनं क्लिक कराल तर त्याने आपल्या चॅनलला देखील मदत होईल आणि त्याच्यासोबतच तुम्ही कुठला वेगळा प्रोडक्ट जवळ जाणार नाहीत. बरोबर, ह्या प्रोडक्ट जवळ जाल त्या लिंक वरती क्लिक करून कमेंट सेक्शन मध्ये देखील असेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये देखील असेल, तर लिंक वरती जाऊनच बाय करा. हा अतिशय फायदेशीर प्रोडक्ट आहे. 2 टाईपचे प्रोडक्ट येतात. एक येतो की हा नुसता व्हॅक्यूम क्लीनर, आणि मी जो मागवलेला आहे तो असा ब्लोअर वाला देखील मागवलाय. तो याचा मागे फॅन आहे, त्याच्या मागे तो असा इथे लागतो आणि नंतर मग ह्यातून देखील एअर बाहेर निघते आणि त्याच्याने आपण जी धूळ खेचू शकत नाही ती आपण ह्या हवेने उडवू शकतो. त्याचे असे 2 फायदे होतात. त्यासाठी तुम्हाला फक्त काहीतरी 100 काय 150 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात, तेव्हा तुम्हाला हे देखील यूज करायला मिळतं. तर माझ्या मते मित्रांनो हा 500 रुपयाचा प्रोडक्ट जो आहे तो अगदी व्हॅल्यू फॉर मनी आहे. मी स्वतः विकत घेतलेला आहे, मला कुठल्या कंपनीने वगैरे पाठवलेला नाही. जर आवडलेला असेल प्रोडक्ट तर नक्की जा विकत घ्या आणि यूज करून पहा. एका चार्ज मध्ये एक टाइम तुमची गाडी जो आहे तो पूर्णपणे क्लीन करून टाकेल. जी काही डस्ट वगैरे आहे सीट वरती वगैरे सगळी. मित्रांनो आशा करतो तुम्हाला प्रोडक्ट आवडलेला असेल, व्हिडिओ आवडलेला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलेला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करून दाखवा ह्या प्रोडक्ट बद्दल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.